क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। इथे जे आत्महत्या होते त्याच्यामध्ये कुठे हुंडाचं प्रमाण जास्त आहे, तो आम्ही त्यामुळे हे सामाजिक लग्न ठेवले आहे आणि सगळे नवरा नवरी दोन्ही सोगंद घेतो की आम्ही हुंडा देणार नाही आणि मी हुंडा घेणार नाही, असं करून एक सामाजिक बदलाव करायचे आहे। त्याच्यासाठी आम्ही मदत करतो की हा एक सामाजिक बदलाव परळीमध्ये कसा आणायचा, त्याच्यासाठी एक सामूहिक विवाह ठेवलेला आहे। बीड जिल्हा म्हणजे हा दुष्काळी जिल्हा आहे, या ठिकाणी पाहिजे तर अत्यंत अल्पसंख्याक लोक राहतात। सध्या हुंड्याची मागणी खूप जास्त केली जाते। हो, ते एक सामाजिक प्रॉब्लेम आहे आणि एवढी गरिबी आहे, नंतर हुंडाच्यासाठी पैसे घेतात कोणाकडून व्याजवर 5% 7%, परत देऊ नाही शकत, नंतर पाऊस येत नाही, हा सगळे प्रॉब्लेममध्ये काय वाटतात त्याला शेतकरीला की मी आत्महत्या करू तेच बरं होईल। तो हुंडा पण एक मोठा कारण आहे या आत्महत्यासाठी। किती लोकांची आपण सामुदायिक लावण्यात आलेले आहेत? आता 11 कपलचा लावलेला आहे आणि काही लोक आमच्या समोर आले आहेत की आम्ही स्पॉन्सर करू, परत एक 11 कपलचा करूया थोड्या महिन्यात, परत करत राहणार। पण जेपर्यंत ते मेसेज नाही जात पूर्ण समाजमध्ये की हुंडा हानिकारक आहे, ते घ्यायच्या आणि द्यायच्या बंद करायला हवे। प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिलेला आहे या माध्यमातून। आम्ही जे पण करतो त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली काम करतो। तो हा लग्नाचा पण आम्ही तसं केलेलं आहे की प्लास्टिकची प्लेट नाही, प्लास्टिकच्या पाण्याची बॉटल नाही, प्लास्टिकचे ग्लास नाही आणि डेकोरेशन पण आहे विदाऊट प्लास्टिकचे आहे। जेवण पण जे वाचणार जे सडणार तेही आम्ही डुक्करला देऊन टाकू। कुठे पण जास्त वेस्टेज नाही आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली लग्न फर्स्ट टाइम परळीमध्ये झालेलं आहे। नागरिकांना आपण काय म्हणतात, आपल्या आपण काय आव्हान करा क्लबाच्या माध्यमातून? नाही तर मी एक तो परळीचं नाव थोडा खराब झालेलं आहे, लोक डिप्रेशनमध्ये आलेलं आहे आणि माझा अनुभव हे आहे की परळीचे लोकांसारखे कुठे देशमध्ये लोक नाही चांगले, तो एवढे चांगले लोक आहे, पण ते डिप्रेशनमध्ये त्याला कसं काढायचं डिप्रेशनमधून। तो आम्ही काही दिवसापूर्वी एक मिलिंद सोमनला घेऊन एक मॅरेथॉन केली होती, आता हा एक सामूहिक लग्न केलेलं आहे। आणखीन असे खूप इव्हेंट्स करणार आणि परळीच्या लोकांना जोडून त्यांच्या जे डिप्रेशन आहे काढायचे आणि हे आपल्या मनात ठेवायचे आहे की आमच्यासारखे कुठे लोक नाही आणि आम्ही स्वतः लढून आमच्या भाग्याचा उदय करणार।